विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं एवढं प्रेम मिळतंय ना, प्रेमानं मी अक्षरशः भारावून जातोय. गेले 8 दिवस तब्येत ठीक नाहीये. अशक्तपणा जातच नाहीये, वीकनेस. ओके. आज जरा बरं वाटतंय थोडंसं, पण आज पण डॉक्टरांनी थोडीशी रेस्टच घ्यायला सांगितले, पण ऑफलाईनचा लोड, पालक भेटायला येतात, ह्या गोष्टी सुरूच आहेत. याच्यामुळे गेले 2 दिवस मी तुम्हाला शेड्यूल प्रोव्हाईड करू शकलो नाही. मान्य आहे मला. पण मी आज ज्या विषयावर बोलणार आहे, तोही अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओचं टायटलच आहे, की दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट सह्याद्री ट्युटोरियल्सने. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. उठला ना, की सह्याद्री ट्युटोरियल्स ओपन करायचं. तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स भेटतील. ओके. आणि संध्याकाळी सह्याद्री ट्युटोरियल्सचा मोटिव्हेशनचा व्हिडिओ बघूनच झोपायचं लक्षात घ्या. ओके. एक प्रकारचं आपलं काय म्हणूया आपण, एक बॉन्ड तयार होणार आहे. ऋणानुबंध आपलं निर्माण होणार आहेत लक्षात घ्या. गेल्या 4 वर्षात हे मी अनुभवलंय. कुठेतरी मीच कमी पडतो, कुठेतरी मर्यादा पडतायत. थोडंसं काय म्हणूया आपण अ, कुठेतरी मी कमी पडतोय तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करताना. हे जे असे आजारपण किंवा थोड्याशा या गोष्टी पहिल्यांदाच असं झालंय माझ्या आयुष्यात, की मी एक 8 दिवस म्हणजे एरवी अँटिबायोटिक घेतली की 2-3 दिवसात बरं. ते पाळीने चूक खोकला. हं, म्हणजे ह्या गोष्टी या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे थोडंसं काही माझ्या चुकाकडून झाल्या, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करता आले नाही. पण तुम्ही एक काम करा. फिजिक्स पार्ट 1 ते फिजिक्स पार्ट 4, केमिस्ट्री पार्ट 1, पार्ट 4 असे तुम्ही काय करा, हे 4 पार्ट आहेत ना, ह्यातले सगळे प्रश्न करा. कुठलाही प्रश्न शिल्लक ठेवू नका, ते करा. ओके. उद्यापासून तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळतील. ओके. हा व्हिडिओ ॲक्चुअली आता पण मी करतोय लक्षात घ्या, पण मला तुमच्यासमोर माझा आनंदी चेहरा ठेवायचा आहे. कारण मला तुम्हाला एन्करेज करायचंय. मुद्दा असा आहे बघा, की मी तुम्हाला सांगू का? आपण थोडंसं ह्या विषयावर बोलूया आपण बरं का, फिजिक्स. आता मी 5 मिनिटं तुमच्याशी जे डिस्कस करणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. चला सेक्शन ए असतो फिजिक्समध्ये, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. चला डिस्कस करूया. सांगा, कोणता सेक्शन सगळ्यात अवघड आहे? कोणता सेक्शन? मी माझ्या अनुभवातून तुमच्याशी काही गोष्टी बोलेन. अनुभवातून, पण अगोदर तुम्ही सांगा. थांबणार आहे. मी एवढ्यासाठी थांबतोय, कारण कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट पाहिजे, की कोणता सेक्शन हा अवघड आहे. मी जरा हळू बोलतोय, पण आहे माईक कॅच करत असेल, तुम्हाला येत असेल. केलं का कमेंट? नक्की. आता मी गेस नाही करणार तुम्ही कुठलं कमेंट केलं असेल. पण पहिलं आपण बघूया आपण. सेक्शन ए मध्ये एम-सी-क्यू असतात ना रे बाळांनो आणि व्ही-एस-ए व्हेरी शॉर्ट आन्सर बरोबर आहे. सेक्शन बी 2 मार्क्स क्वेशन असतात, आहे की नाही? 2 मार्क्स क्वेशन असतात लक्षात घ्या. सेक्शन सी मध्ये 3 मार्काचे डेरिव्हेशन्स, 3 मार्काचे न्यूमेरिकल्स असतात. सेक्शन डी खूप भारी असतो लक्षात घ्या. 2-2 मार्काचे क्वेशन्स असतात. ईझी क्वेशन्स असतात, आहे की नाही? ओके. मग कोणता अवघड आहे? ऑब्व्हियसली मी जरा गेस करतो तुम्ही कुठला बोलला असणार आहे? सेक्शन सी बोलला असणार आहे. नाही. माझ्या अनुभवातून मी जे सांगणार आहे, माझ्या मताशी तुम्ही सगळे सहमत असाल असं नाही. पण माझ्या मते हा सेक्शन सगळ्यात अवघड आहे. त्यातल्या त्यात एम-सी-क्यू सेक्शन. ह्याच्या मागचं कारण मी जे सांगणार आहे, ते मी काय सांगतोय बघा. 10th स्टँडर्ड पर्यंत एम-सी-क्यूचा अभ्यास आपण करतच नाही. बरोबर? चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतोय. अभ्यास करतो की आपण, पण आपल्या डोक्यात फिट असतं, की एम-सी-क्यूचा अभ्यास वेगळा आणि बोर्डची सिलेबसची तयारी वेगळी. आता पण बरेच जण मला तेच सांगतात, की "सर आम्ही बोर्डचं प्रिपरेशन करू की सी तयारी करू?" चूक झाली कळलं का? तुमच्या लक्षात आलं का? ओके. बरं. या सगळ्या सेक्शनमध्ये ठरलेले प्रश्न असतात. डिफाईन हां, तेच. डिस्टिंग्विश, डायग्राम, एक्सप्रेशन, डेरिव्हेशन्स, न्यूमेरिकल ठरलेलेच क्वेशन असतात. पण हा सेक्शन आहे ना, हा पूर्णपणे कन्सेप्ट बेस्ड असतो. नॉलेज बेस्ड क्वेशन असतात. के-बी-क्यू म्हणजे आपण म्हणूया आपण नॉलेज बेस्ड क्वेशन. ओके. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये यावर्षी डिसाईड केलंय. 11च्या मुलांना बोललोय मी, की नेक्स्ट इयर फिजिक्स शिकवताना पूर्णपणे वेगळी स्ट्रॅटेजी मी वापरणार आहे. कारण दरवर्षी मुलं बघतोय मी, पेपर हातात आला, एम-सी-क्यूज बघतात. नाहीच आहे. असं नाहीये की बाळांनो, एम-सी-क्यूचा अभ्यास करायचा म्हणजे कुठल्यातरी पुस्तकातल्या ठराविक एम-सी-क्यू किंवा धड्याखालचे एम-सी-क्यू येतील, असं काही नाहीये. आलेल्या आहेत, पण सगळेच प्रश्न धड्याखालचे एम-सी-क्यूज नसतात.
प्रत्येक टॉपिकमध्ये एक्सरसाइजमध्ये 8-10 एमसीक्यूज असतील. मग काय त्यातलेच प्रश्न येणार आहेत का? नाही. वरचे प्रश्न येतात. खूप अवघड असतात का? नाही. पण आपण कमी पडतो तिथंच. का? आपल्याला वाटतं, की आपण म्हणजे थोडक्यात चुकतं काय, की आपण अगोदर क्वेशन पाठ करतो. हां. मग त्याची उत्तरं पाठ करतो. मग शोधत बसतो, आपण पाठ केलेले क्वेशन्स आलेत का? ही सगळ्यात चुकीची मेथड आहे. तुमचं नॉलेज वाढवा बाळांनो. सिरियसली नॉलेज वाढवा. मी तुम्हाला सांगू का, ओळीनं मी 10-20 तुम्हाला एमसीक्यू सांगू शकतो, की जे सोपे प्रश्न असतात ते. एमसीक्यू मध्ये 10 पैकी 2 का 3 तर न्यूमेरिकल असतात ना. फॉर्म्युले आले पाहिजेत. बाकीचे खूप सोपे असतात रे. एक एमसीक्यू मी तुम्हाला सांगतो, 2 वेळा रिपीट झालेला क्वेशन आहे. जेव्हा लाईट एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जाते, तेव्हा कोणाची व्हॅल्यू चेंज होत नाही. तर आन्सर काय सांगू का? फ्रिक्वेन्सी ऑल्वेज रिमेन्स कॉन्स्टंट. 2 वेळा रिपीट झालाय. बरं. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आलेली एमसीक्यू आहे. किर्चॉफ्स करंट लॉ, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. व्होल्टेज लॉ, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठरलेल्या एमसीक्यूज आहेत, त्याच परत येणार आहेत का? नाही. क्वेशन्स फिरवून येतायत, बदलतायत. आता तुम्ही जर डिफरन्स पार्ट केला, स्टेप अप, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. त्यातल्या कुठल्यातरी एका ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी कॉइल थिक वायरपासून बनलेली असते. ऑब्व्हियसली ज्याच्यात करंट जास्त असेल, ती वायर थिक असणार आहे. मग करंट कुठला जास्त? बरं तो इनपुट करंट आहे का आउटपुट करंट आहे? हे सगळं लॉजिकली ज्याला जमणार आहे. आता स्टेप अप आणि स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरचा डिफरन्स जर बघितला आपण बघा, मी काय म्हणतोय? बघा, स्टेप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. ॲक्चुअली स्टेप ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवणार. तर मी असं करतोय बघा. इनपुट, आउटपुट, प्रायमरी आणि सेकंडरी. ओके, असं आपण करूया. बघा आपण काय करतोय बघा आता. स्टेप ट्रान्सफॉर्मर आउटपुट व्होल्टेज वाढवणार. म्हणजे इथं व्होल्टेज हाय असणार आहे म्हणल्यावर करंट कमी असणार. कारण पॉवरचा फॉर्म्युला असतो व्ही इंटू आय आणि ह्या ट्रान्सफॉर्मर आयडियल आहेत सिलेबसमध्ये. इथं लॉस आपण कन्सिडर करत नाहीत. जेवढी पॉवर इनपुट तेवढीच आउटपुट. मग ऑब्व्हियसली स्टेप अप ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवलंय. याचा अर्थ इनपुट व्होल्टेज कमी असणार आहे म्हणजे इनपुट करंट जास्त असेल. मग मला सांगा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये जिथं करंट जास्त आहे म्हणजे प्रायमरी कॉइल तितकीच असणार आहे. मग असा विचार करावा लागेल. मग डिफरन्सचे पॉइंट सापडले किती आपल्याला व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज इज हायर दॅन इनपुट. तिथे डाउन आउटपुट व्होल्टेज इज लोअर दॅन इनपुट. मग व्होल्टेज आणि करंट एकदम उलट. जिथं व्होल्टेज जास्त तिथं करंट कमी, जिथं करंट कमी जिथं व्होल्टेज कमी तिथं करंट जास्त. मग मी तुम्हाला सांगू का आणखीन लॉजिकली काय कळालं मला, की नंबर ऑफ टर्न्स स्टेप अप व्होल्टेज जास्त आहे म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी जास्त असणार आहे. कळालं का? नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी कमी. टर्न्स, व्होल्टेज, करंट, थिकनेस 4 पॉइंट सापडले की डिफरन्सचे मला. अशी डिफरन्सची तयारी करा चांगली लक्षात घ्या. पॉइंट्स डोक्यात ठेवा. आलं का लक्षात तुमच्या? कुठलीही एमसीक्यू येऊ शकते. पण आपण तसं करत नाही. माझा एक अनुभव तुम्हाला मी सांगतो. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. मी करून घेतला होता. ओके. एक मुलगा म्हणला, "सर मी केला होता, नाही आला डिफरन्स तो." "अरे तोच कसा येईल?" मी त्याला पेपर शोधून दाखवला. बघून अरे म्हणलं ह्याच्यात सेंट्रिपिटल फोर्सचं न्यूमेरिकल आलंय. जेव्हा तू डिफरन्स करतोयस ना, तेव्हा त्याचे फॉर्म्युले पण थोडेफार तर केले पाहिजेत ना. जेव्हा एखादी तुम्ही कन्सेप्ट करताय ना, तेव्हा त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजेत. मग एखादा बघा, एखादा लॉ असेल, स्टेटमेंट पार्ट करू नका. फॉर्म्युला आला पाहिजे. अरे फॉर्म्युल्यावरनच स्टेटमेंट आलं पाहिजे. ते आलं की युनिट आलं पाहिजे. युनिटवरनं डायमेन्शन्स आल्या पाहिजेत आणि न्यूमेरिकल न्यूमेरिकल सॉल्व्ह व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करताना कन्सेप्टवर कोणताही प्रश्न येऊ दे, मला येतोय. एवढा कॉन्फिडन्स डेव्हलप करा. बरं, आता ह्याच्यात उपाय मी तुम्हाला सांगतो. पेपर हातात मिळाला, की सेक्शन ए तुम्ही दिलीत. सुरुवातीला अटेम्प्ट प्लीज करू नका. तिथं विनाकारण भीती निर्माण होते. मी अनुभवातून सांगतोय मुलांच्या. पण 10 पैकी 10 एमसीक्यू लगेच सॉल्व्ह होत नाहीत. पण प्रश्न विचार करायला लावण्यासारखे असतात, सोपे असतात. पण सगळेच जमत नाहीत. मग विनाकारण मुलं टेन्शन क्रिएट करतात. तणाव निर्माण होतो आणि गोंधळ होतो. नाही करायचं तसं. तुम्ही काय करा, सेक्शन बी अगोदर घ्या आणि त्याच्यानंतर सेक्शन डी घ्या. सेक्शन डी मध्ये पण 2-2 मार्काचे ईझी क्वेश्चन असतात लक्षात घ्या. न्यूमेरिकल्स पण ईझी असतात. ओके? ही स्ट्रॅटेजी वापरून तर बघा.
त्याच्यानंतर तुम्ही सेक्शन ए घ्या, पण एमसीक्यू सॉल्व्ह करताना सिंगल अटेम्प्ट असतो हे लक्षात घ्या बरं का. तुम्हाला वाटलंय तुम्ही पहिल्या क्वेश्चनचा ऑप्शन ए लिहिताय. चला ठीक आहे. ऑप्शन ए म्हणूया आपण आणि त्याचा आन्सर काय असेल ते. रूल आहेत बरं का. एमसीक्यूचा आन्सर कसं लिहायचं हे पहिला क्रॉस चेक करा बरं का कुठेतरी आणखीन. ऑप्शन लिहून जे आता ए आहे आणि ए मध्ये समजा 20 डिग्री सेल्सिअस आन्सर आहे आणि 20 एवढं लिहावं लागतं. बरोबर आहे ना? सांगा बघू. माझं बरोबर असेल तर बरोबर मेथड असं कॉमेंटमध्ये कळवा बरं का. पण नंतर मला कळालं अरे नाही 30 डिग्री आन्सर बरोबर आहे. 20 माझं चुकीचं आहे. आणि ऑप्शन सी बरोबर आहे. मी लिहिलं ऑप्शन सी. नाही तपासला जाणार तो. सिंगल अटेम्प्ट आहे. त्यामुळं काळजीपूर्वक वाटल्यास तिथं पेन्सिलनं लिहा सुरुवातीला. पेन्सिल लिहिणं मला बिलकुल आवडत नाही. पेन्सिल लिहा, परत पेनाने लिहा. नको. फर्म असाल ना तर आन्सर लिहा. एकदा आन्सर लिहिले की संपलं बरं का. परत काहीही होणार नाही. ओके. बरं मग आता हे जे माझं मत आहे मी मांडलं तुमच्या समोर. पेपर मिळाला ना, पेपर बघा. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. बघा एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. फिजिक्सचाच पेपर झाला प्रिलिमचा. आमच्या इथे कॉलेज बेस्ट कॉलेज आहे. त्या कॉलेजची मुलं होती माझ्याकडे सुरुवातीला. त्यातला एक मुलगा, चांगला मुलगा आला पळत-पळत बरं का दुपारी पेपर झाल्यानंतर. म्हटलं, "सर पेपर बेकार होता. अवघड होता पेपर." मी हातात पेपर घेतला. मी पण म्हणलं, "अरे बापरे! केवढा अवघड आहे." त्याला मी म्हणलं, "चल वरती क्लासमध्ये बस. मी आलो 2 मिनिटात." मी खालीच राहतून क्लास वरती आहे ना, त्यामुळे त्याला वरती बस म्हणलं, "मी येतो 2 मिनिटात." आणि नंतर मी तो पेपर बघितला. अरे सोप्पा पेपर होता. मी पण काय बोललो, "अरे बापरे!" त्याचं रिझन सांगतो. 4 अवघड प्रश्न आपला कॉन्फिडन्स घालवून टाकतात. 4. 30-35 प्रश्न आहेत ना काहीतरी. 30 प्लस तर क्वेशन्स आहेत. त्यातले 4 अवघड प्रश्न आपला कॉन्फिडन्स घालवतात. हे होऊन देऊ नका. सोपे प्रश्न शोधा. सोपे शोधा. ते अटेम्प्ट करा. हळू-हळू आठवायला लागतं. माझा अनुभव तर मी तुम्हाला सांगतोय. आठवतच आपल्याला. ओके. आणि फिजिक्सचा पेपर पहिला आहे. त्याला खूप आपण त्याला फोकस ठेवणार लक्षात घ्या. खूप, खूप त्याची तयारी करणार आहे आपण. खूप. व्हिडिओच्या शेवटी सांगतोय तुम्हाला, एनर्जी मी रिगेन केलेली आहे. उद्यापासून तुम्हाला डेली दिवसाची सुरुवात आणि शेवट सह्याद्री ट्युटोरियल्सनच तुम्ही करणार आहे. आणि मी आता आश्वासन देतो, मी माझी काळजी तब्येतीची घेणार आहे. मीच थोडासा हलगर्जीपणा केला, पथ्य नाही पाळलं किंवा थंडी इतकी होती ना, मग तो स्वेटर घातला पाहिजे, कानटोपी घातली पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी मी नाही पाळल्या. मला वाटलं होईन बरा मी. नाही. मग पहिल्यांदाच आयुष्यात मी 8-8 दिवस एवढं आजारी पडलोय किंवा एनर्जीच येत नाही असं झालंय. पण आज आहे मी ओके. आज एक प्रॉपर रेस्ट घेऊन उद्यापासून तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय. ओके. आणि तोपर्यंत मी तुम्हाला काय मागितलंय तुमच्याकडून बॅकलॉग कव्हर करा. ओके मग? ऑल द बेस्ट.